प्रश्न जे आहेत ते त्यांनी उपस्थित केलेले होते आणि ही सगळी यादी जी आहे त्या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या तपासण्याचे आदेश जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले होते। या सगळ्या आदेशानंतर खरं तर संपूर्ण एक सविस्तर आढावा जो आहे तो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना दिलेला होता आणि त्यानंतर मनसे नेत्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांची त्यांनी भेट सुद्धा घेतलेली होती आणि या सगळ्या भेटीनंतर आता मात्र महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आता मुख्य निवडणूक अधिकारी असलेले एस चोकलिंगम यांची भेट घेण्याकरता या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या सगळ्या मंत्रालयामध्ये तैनात करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आज मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे आणि त्या अनुषंगाने हा संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच एक महाविकास आघाडीकडनं हे पहिल्यांदाच असा प्रयोग जो आहे तो सर्व नेते मंडळी मुख्य राज्याचे निवडणूक आयुक्त जे आहेत एस चोकलिंगम यांना भेटण्याकरता या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथून राहुल गांधी यांनी पहिल्यांदा संपूर्ण या मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने भाजपकडनं सगळ्या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात येतोय अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते राहुल गांधी यांनी भाजपवरती लावले